माझं नाव लिजाराम रामचंद्र चांदेवडे. तुम्ही कोठे राहता? मी कोलकेवाडी पठारवाडीमध्ये राहतो, पश्चिम विभाग. तुम्ही कोणते काम करता? हा, तुम्ही कोणते काम काम करता? करता मी पेंटिंगचं काम करतो. तुम्ही पेंटिंग हे करायची, काम किती वर्ष आता या करत आहात? गणपतीचं काम करतो, शेतीचंही काम करतो. तुम्ही हे काम किती वर्ष करत आहात? आत्ता काम जवळजवळ काम म्हणजे 60 वर्षापर्यंत केला. त्याच्या पुढं आता काय काम मी करत विशेष म्हणजे हे बसून घरातलं काम करतो, बाहेरचं आता काही काम करत नाही. कामाचे स्वरूप काय? कामाचे स्वरूप म्हणजे हे प्रत्यक्षात सामने गणपती वगैरे करतो, हे दिसून येते आपल्याला, हेच काम करतो. बाकीचं दुसरं स्वरूप काय नाही. बाहेरचं आता शेतीचं काम मी करत नाही. आणि संप्रदायामध्ये चोपदार आहे, कारण आमची परंपरा ही संतांमध्ये गेलेली आहे. हे आजोबा पंजोबा आणि वडील तिघांच्या 3 समाध्या तिथं बसलेल्या आहेत. 1844 पासून आमची परंपरा होती. 1844 तिथं त्या मोठ्या समाधीवर पंजोबांची, तिथपासून ही परंपरा चालली. आता घरी आमच्या विशेष घाण नसते, शाकाहारी काय असेल ते. माझी सून पण माळकरी आहे, तो मंडळी पण माळकरी आहे, अशी सगळी आम्ही माळकरी आहोत. आता काल ती पंढरपूरवरून आली, सप्ताह बसलेला होता, आली. आता आम्ही वारी मायवारी करतो, हे सर्व जातो आम्ही. मुलगा वेल्डर आहे, एक पेंटर आहे, 2 मुलगा. तुमच्या आठवणीतला एखादा महत्त्वाचा प्रसंग सांगा. हा, तुमच्या आठवणीतला एखादा महत्त्वाचा प्रसंग सांगा. आठवणीतला एक प्रसंग सांगा. काय म्हणले? आठवणीतून तुमच्या आठवणीतला किंवा माहितीतला एखादा असा प्रसंग सांगा. बरं बरं बरं. गणपती तयार करत असताना काय? आठवणीतला प्रसंग असा की आम्ही सहलीसाठी गेलो होतो, कुठे प्रतापगड महाबळेश्वरला. तर प्रतापगडमध्ये त्यावेळेला म्हणजे आता मला वाटतं बरीच वर्ष झाली, तिथं 10 पैशां पाण्याचा ग्लास असायचा. 10 पैशां पाण्याचा ग्लास असायचा. आणि ते शिवाजी महाराजांचा संपूर्ण पुतळा वगैरे असा महाबळेश्वरला गेला. महाबळेश्वरला 7 नदींचा उगम आहे, असं 7 नदींचं उगम आहे कुठे? महाबळेश्वरला. की एकाच गाईच्या मुखातून ते पाणी 7 नदींचं येते, ते महाबळेश्वरला येते. जी काही फळं आहेत ती महाबळेश्वरला आहेत. महाबळेश्वर अनेक जातीची अनेक फळं आहेत तिथे, आणि स्वस्त दरामध्ये तिथं ते भेटतात. हे विशेष आहे तिथे. तुम्हाला लहानपणी कोण व्हावेसे वाटायचे? हा, तुम्हाला लहानपणी कोण व्हावेसे वाटायचे? काय म्हणले? तुम्हाला लहानपणी कोण व्हावंसं वाटायचं? लहानपणी काय करावंसं वाटायचं? हा. कोण व्हावंसं वाटायचं? लहानपणी विशेष म्हणजे मला जास्त छंद चित्रकलेचा होता. बाकी माझा अभ्यास कमी होता, पण ड्रॉइंग एकदा शिक्षकाने फळ्यावर समजा कुठला चित्र काढला तर तो चित्र म्हणजे चित्रच करून ठेवायचा मी. ते शिक्षक म्हणायचे, आता समजा एक बैल काढलेला आहे, या मी काढल्यापेक्षा तुझा जर जास्त होत असेल तर मार्क किती द्यायचे? 100पैकी 100 मार्क मिळायचे चित्रकलेमध्ये. बाकीचे विषय माझे एवढे बुद्धिमानीत नव्हते, कमी हे व्हायचं पण कमी व्हायचं एवढं म्हणजे. पण चित्रकला हा म्हणायला लागले तू कुठंतरी कलाकार होशील ह्याच्यापर्यंत. त्याचीच ही प्रतिमा आज दिसून येते की कलेमधूनच मला. आता मी ह्या हायस्कूलमध्ये खूपसे आंबे, काजू, द्राक्षे, केळी अशी फळं यातली करून दिलेली आहे. इकडे मागितली होती त्यांनी दिलेली आहे. आता काही काही सुद्धा मुलं येतात, आम्हाला हे पाहिजे, देतो करून मी. त्याच्याबद्दल
किंवा त्यांना करायची झाली तर तिथली माती थोडी त्यांना देऊन टाकतो, तुम्ही बनवा. आम्हाला पण माती द्या हा देतो. मुलांना बनवायला फळं